मी दिगंबर भालेराव पिनॅकल इंटरनॅशनल स्कूलकडून आम्ही या ठिकाणी योग दिनानिमित्त पोलीस ग्राउंड या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये जागतिक योग दिन साजरा केला जात आहे। त्याच पद्धतीने आज नांदेड शहरामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून योग दिनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या योग दिनाला पिनॅकल इंटरनॅशनल स्कूलचे सर्व विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षक यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने या योग दिनाचं औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्याला योग्य पद्धतीने या ठिकाणी सादरीकरणसुद्धा करण्यात आलेलं होतं आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। आणि या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी म्हणून मी भालेराव। आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचं निमित्त साधून आम्ही सर्व विद्यार्थी पिनॅकल इंटरनॅशनल स्कूल नांदेड आज या ठिकाणी पोलीस कवायत मैदान नांदेड योग दिन साजरा करण्यासाठी जमलो होतो। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आरोग्यमय भारत तयार करणं, त्याचबरोबर निरोगी जीवन जगणं, यासाठी त्यांनी जागतिक आरोग्य दिन भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत। विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व कळणं त्याचबरोबर त्यांचं जीवन निरोगी राहणं यासाठी आज पोलीस प्रशासन त्याचबरोबर माननीय क्रीडा अधिकारी साहेब त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब यांनी पोलीस कवायत मैदान या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाला प्रचंड असा उत्साह त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वच अधिकारी वर्ग, विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग यांनी आज योग दिनानिमित्त वेगवेगळे योग प्रकार करून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला आहे। धन्यवाद। माझं नाव अंजली आहे। आज आम्हाला छत्रपती पोलीस परेड इथे आणलेलं आहे। आज आम्ही इथे अनेक योगासनं शिकले। आम्ही जे योगासनं शिकले ते आम्ही रोज आमच्या जीवनामध्ये आम्ही रोज करण्याचा प्रयत्न करूत। खूप सारे आसन शिकवले, त्याविषयी माहिती सांगितलेली आहे, त्याचे फायदे उपयोग अनेक गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत। कुठून आलात बेटा आपण, कोणत्या शाळेमधून? पिनॅकल इंटरनॅशनल स्कूल या शाळेतून आम्ही आलेलो आहोत। आम्हाला माधवी जवळगावकर मिस आमच्या डायरेक्टर यांनी पाठवलेले आहे। योगा करून तुम्हाला शरीरामध्ये योगाचे फायदे वगैरे माहिती आहेत? हो, माहिती आधी होतेच आम्हाला माहिती, पण त्यापेक्षा अनेक फायदे आम्हाला आज इथे सांगितले गेलेले आहेत। असा योगाचा कार्यक्रम दरवर्षी ऑर्गनाईज करायला पाहिजे, दरवर्षी ठेवायला पाहिजे? हो, अगदीच। इथे येऊन आम्हाला अनेक गोष्टी कळालेल्या आहेत ज्या की आम्हाला कधी माहिती नव्हत्या काही त्यापैकी, तर दरवर्षी ठेवायला पाहिजे हा कार्यक्रम। आणि तुम्ही जसं ज्या शाळेमधून आलात तसं इतरही विद्यार्थी इथं आले होते का? हो, अनेक विद्यार्थी आलेले होते वेगवेगळ्या शाळेमधून, त्यापैकीच आम्ही पण आलेलो आहोत एका शाळेमधून, पिनॅकलमधून। तुम्ही शालेय जीवनामध्ये योगा करतात, पण आयुष्यामध्ये पण असाच योगा करणार आहात पुढे चालून? हो, प्रयत्न तर नक्कीच करा। नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा वसंत धर्माधिकारी आहे। मी पिनॅकल इंटरनॅशनल स्कूल या शाळेची विद्यार्थिनी आहे। डायरेक्टर माधवी मिस यांनी आम्हाला इथं छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदान इथे आणलेलं आहे। इथे येऊन आम्हाला योगाचे महत्त्व कळालेले आहे व इथं इतर शाळेचे विद्यार्थी व बरेच अधिकारी इथं उपस्थित आहेत। नमस्कार, मी स्नेहा भुक्तरे। माधवी मिस डायरेक्टर यांनी आम्हाला इथे आणलं आहे। योगा करून खूप छान वाटतं। माझं नाव अश्वेता महाजन आहे। आम्ही इथे योगा करायला आलेलो आहोत। बेटा, योगा करून कसं वाटलं? खूप छान वाटलं। आणि योगा लाईफमध्ये असायला पाहिजे का? हो। तुम्ही आज योगा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पोलीस परेड नांदेड इथे आलेले आहात, तर कसं वाटलं योगा करून? खूप छान वाटलं। योगामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आसन बघितले? हो।